नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. बघा, आपणा सर्वांना माहीत आहे की रेल्वे भरतीमध्ये रेल्वे ग्रुप डीच्या वॅकन्सी निघाल्या होत्या आणि वॅकन्सी निघून त्याचे फॉर्म भरणंसुद्धा संपलेले होते आणि मुलं रेल्वे ग्रुप डीची चांगली तयारीला लागलेले आहेत आणि बरेच विद्यार्थ्यांनी आता काही स्किप केलेली आहे तयारी. त्याचं कारण काय की आपल्याला माहीत आहे की रेल्वे ग्रुप डीच्या संदर्भात ITI केलेल्या विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये केस टाकलेली आहे. आता बघा, तर कोर्टामध्ये केस कशा संदर्भात टाकली हे आपण थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. तर काय झालं होतं की डिसेंबरमध्ये याचं शॉर्ट नोटीस आलं होतं रेल्वे ग्रुप डीच्या वॅकन्स्यांचं. डिसेंबरमध्ये शॉर्ट नोटीस त्याचं आलं होतं. या शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी क्लिअर मेन्शन केलं होतं की रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरण्यासाठी 10वी तर लागेल, त्याचबरोबर ITI कंपल्सरी आहे. 10वी तर लागेल आणि त्याचबरोबर काय आहे, ITI कंपल्सरी आहे. पण जानेवारीमध्ये जेव्हा प्रॉपर त्याचं नोटिफिकेशन आलं तर जानेवारीमध्ये त्यांनी ITI जो आहे तो कंपल्सरी ठेवला नाही. म्हणजे ज्यांची 10वी झालेली आहे आणि ज्यांचं ITI सुद्धा झालेलं आहे ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे फक्त 10वी झालेलेसुद्धा फॉर्म भरू शकतात आणि ITI झालेलेसुद्धा रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकतात. असं जानेवारीमध्ये त्यांनी जे पूर्ण नोटिफिकेशन टाकलं त्यामध्ये ते झालं आणि त्याचे सर्व फॉर्म जे आहेत हे फॉर्मसुद्धा भरल्या गेले. आता फॉर्म वगैरे भरल्यानंतर पुढे सगळे प्रोसिजर झाल्यानंतर या ITI वाल्यांनी काय केलं की कोर्टामध्ये केस टाकली की पहिले तुम्ही जे नोटिफिकेशन टाकलं होतं शॉर्ट नोटिफिकेशन त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 10वी प्लस ITI म्हणजे ITI असणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही जे वॅकन्स्या काढलेल्या आहेत हे तुम्ही फक्त 10वीच्या बेसवरती तुम्ही काढलेल्या आहेत. मग आम्ही 10वीनंतर जो 2 वर्ष ITI केला तर तो आमचा वेस्टेज गेला की रेल्वे ग्रुप डीमध्ये आम्हाला भरती व्हायचं आहे तर आम्हाला ITI करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता गरजेचं आहे तर यांना असं वाटलं की आता आपण कोर्टमध्ये केस टाकावी तर त्यांनी कोर्टमध्ये केस टाकलेली आहे. आता कोर्टमध्ये केस टाकल्यानंतर त्याच्या 2 सुनवाया झालेल्या आहेत. 2 सुनवायामध्ये कोर्टाने रेल्वेला विचारलं होतं की तुम्ही असं का बरं केलं, त्याचा तुम्ही जबाब द्या. तर त्यांनी दुसऱ्या केसमध्ये सुद्धा कोर्टाला तेच म्हटलेलं आहे की याच्यासाठी काय सोल्युशन निघेल किंवा काय गोष्टी होतील ते तुम्ही बघा. तर बघा, याची तारीख जी होती 28 जी आपली कालची मार्च झाली. 28 मार्चला परत कोर्टमध्ये सुनवाई होती. या सुनवाईमध्ये कोर्टाने 26 मे या तारखेला पुढची तारीख आपल्याला दिलेली आहे की 26 मेला आपल्याला समजेल की रेल्वे ग्रुप डीची जी भरती आहे ही 10वीवरती होणार आहे की फक्त ITI वरती होणार आहे. ITI वालेच फक्त ग्रुप डीचा फॉर्म भरू शकतील की 10वी वालेच फॉर्म भरू शकतील. तर बघा, ही जी तारीख आहे ही तारीख आता 2 महिन्यानंतर दिलेली आहे. मार्च आणि एप्रिल आणि मे म्हणजे जवळपास 2 महिन्यानंतरची तारीख कोर्टाने दिलेली आहे की या तारखेला आपल्याला समजेल की आणखी पुढे जाईल हे काही सांगता नाही येत, हा कोर्टाचा विषय आहे. बरोबर आहे. आता बघा, 26 मेला समजणार आहे की 10वीचे वाले फक्त रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकतील किंवा 10वी वालेच इलिजिबल राहतील की ITI वाले. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता तोपर्यंत काय आपल्या रेल्वे ग्रुप डीच्या भरतीला स्टे आलेला आहे. मग स्टे आलेला आहे म्हणजे आपली भरती होणार नाही असं नाही आहे. एक गोष्ट तुम्ही एक डायरेक्ट दिमागामध्ये फिक्स करून घ्या आणि ज्यांची 10वी झालेली आहे त्यांनीसुद्धा डोक्यामध्ये एक फिक्स करून ठेवा की कुठलंही कोर्ट सामान्य जनतेचं नुकसान होईल किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असा निर्णय घेणार नाही. त्यामुळे ते डेट थोडीशी वाढवत आहे. तर लक्षात घ्या, एक तर असं होईल की काय होईल, ITI वाल्यांना पण जसं आताची जाहिरात आहे की ITI वाले फॉर्म भरू शकतात आणि 10वी वाले फॉर्म भरू शकतात. तर दोन्ही लोकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये, तर दोघेसुद्धा ते फॉर्म भरू शकतील. आणि दुसरा विषय काय राहील की त्यामध्ये तर काय होईल, 26 मेला जे 10वीमध्ये ज्यांनी 10वी झालेली आहे ते सुद्धा इलिजिबल राहतील आणि ITI वालेसुद्धा इलिजिबल राहतील. किंवा असं होऊ शकते की 10वी वाल्यांसाठी सेपरेट ग्रुप डीच्या वॅकन्स्या काढल्या जातील आणि ITI साठी वॅकन्स्या काढल्या जातील. पण ही प्रोसिजर थोडीशी लेंदी आहे. त्यामुळे याचं सर्वात मोठं सोल्युशन जे आहे की ITI आणि 10वी वाले दोन्हीसुद्धा इलिजिबल राहतील आणि हे जे आपले 32,000 वॅकन्स्या होत्या 32,000 प्लस, ते ह्या वॅकन्स्या वाढल्या जातील. ह्या वॅकन्स्या वाढण्याची दाट शक्यता आहे कारण रेल्वेमध्ये भरपूर जागा ज्या आहेत ग्रुप डीच्या खाली आहेत आणि त्या मानानं जर पाहिलं तर हे वॅकन्स्या खूप त्यांनी कमी काढलेल्या आहेत. तर तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तुम्ही जो आहे कंटिन्युअस अभ्यास हा चालू ठेवा. हे तुम्हाला संधी आहे, हा तुम्हाला जो वेळ भेटलेला आहे, हा तुम्हाला जो वेळ आहे हा तुम्हाला पहिले बघा एक
फेक नोटीस आली होती की रेल्वे ग्रुप डीची जी परीक्षा आहे 12 जूनला होणार आहे, ती फेक होती. कुठल्याही RRBच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तसं नोटिफिकेशन किंवा कुठलीही नोटीस आलेली नाही आहे की 12 जूनला आपलं पेपर असेल रेल्वे ग्रुप डीचा. पण भरपूर क्लासेसचे चॅनलवाले, जे पण मोठे मोठे चॅनलवाले आहे, बरेचसे आहेत, त्यांचं नाव नाही घेऊ शकत आपण, ते काय करत आहेत की 12 जूनला आपला पेपर आहे, लवकर बॅच जॉईन करा, असं करा तसं करा, या गोष्टी करून विद्यार्थ्यांकडून भरपूर बॅच त्यांनी जॉईन करून घेतलेला आहे आणि त्यांचा कार्यक्रम आता फिक्स झालेला आहे. आणि आता ते मुलांना भीती दाखवत आहेत की फक्त ITI वालेच त्यामध्ये इलिजिबल राहतील, 10वीवाले इलिजिबल राहणार नाहीत. तसा कुठलाही निर्णय आतापर्यंत अजून आलेला नाही आहे. तर सर्वांनी चांगल्या तऱ्हेने अभ्यास करा. तुम्हाला जो वेळ आहे 12 जूनच्या नंतरच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आपला पेपर राहू शकतो. जूनमध्ये तर 100% पेपर राहणार नाही, एवढं तर क्लिअर आहे. जूनमध्ये 100% पेपर राहणार नाही, तो ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तुमचा पेपर राहील असं मला वाटते. कारण पुढे आता कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर त्यामध्ये काय प्रोसिजर होते तर त्यालासुद्धा 1 महिना जाईल. म्हणजे एका महिन्यामध्ये पेपर घेणं शक्य नाही आहे. आणि आपल्याला माहीत आहे ALPचा पेपरसुद्धा पुढे ढकलला गेलेला आहे. त्याचबरोबर RRB NTPCची एक्झामसुद्धा अजून बाकी आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी असल्यामुळे तो जो आहे तर जो टाईम आहे तो टाईम पिरियड पुढे जाणार आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला जो वेळ आहे तो आता भेटलेला, चांगल्या तऱ्हेने वेळ भेटलेला आहे. या वेळेचा, संधीचा फायदा कसा घ्यायचा हे आपल्यावरती डिपेंड आहे. आता फक्त आपण वाट पाहत राहायचं की 26 मेला काय होईल, की 10वीवाले घेणार की ITI वाले घेणार, त्याची वाट पाहायची आणि त्याच्यानंतर डिसाईड करायचं की अभ्यास नाही करायचा की करायचा नाही, करायचा की करायचा नाही. तर या गोष्टी जर तुम्ही असे डिपेंड राहिला तर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकणार नाही. तुम्ही कंटिन्यूमध्ये जर अभ्यास राहिला, तुमचा कंटिन्यूमध्ये जर स्टडी राहिला, तर 26 महिन्यानंतर जो पण रिझल्ट लागेल, पॉझिटिव्ह राहील, निगेटिव्ह राहील, तरीसुद्धा तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर राहणार. आणि लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान आणि करंट अफेअर हे प्रत्येक, तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, तुम्ही पोलीस भरती द्या, टेट द्या, सरळ सेवा भरतीमध्ये त्यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, त्याचबरोबर SSC GD असेल, रेल्वेच्या सर्व एक्झाम असतील, MPSC असेल, UPSC असेल, सर्व एक्झाममध्ये तुम्हाला मॅथ्स, रिजनिंग, विज्ञान आहे. तर तिथंसुद्धा तुम्हाला या जे आपण शिकवत आहे त्याचासुद्धा फायदा होईल आणि तुमचं नॉलेजसुद्धा वाढलेलं राहील. त्यामुळे तुम्ही स्किप करू नका, तुमचा अभ्यास जो आहे तो थांबू नका. आणखी जोराने, आणखी मेहनतीने तुम्हाला आता वेळ भेटलेला आहे, त्या वेळेचा फायदा कसा घ्यायचा हा तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही आजपासून जरी तयारी करत असाल तरीसुद्धा तुम्ही त्या पेपरमध्ये सक्सेस होऊ शकणार आहात. कारण तुम्हाला आता वेळ थोडासा जास्त भेटलेला आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, कंटिन्यू सातत्य अभ्यासामध्ये ठेवा, कंटिन्यू अभ्यास करा. मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला काही जरी अडचण आली तर आपण तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे. तर त्यामुळे कोणत्याही भ्रमामध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये जाऊन आपला अभ्यास थांबू नका. तर आजच्या या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगायचं होतं की कंटिन्यूमध्ये अभ्यास करा. ठीक आहे. अभ्यास तुमचा थांबवू नका. ठीक आहे. तर आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल, आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा आपला व्हिडिओ पाठवा, शेअर करा. आपल्या निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.